हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे आमचे कुलस्वामी ज्योतिबा यांच्या दर्शनासाठी कोल्हापूरला. तर इथे बघा छोटी छोटी दुकानं आहेत जिथे ज्योतिबांच्या मूर्त्या, गुलाल, खोबरं, दवना अशा वस्तू भेटतात. तर ते घेऊनच आम्ही निघालो दर्शनासाठी. ते बघा ज्योतिर्लिंग प्रसन्न, आतमध्ये डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि ही आहे ज्योतिबाची मूर्ती. छान असं दर्शन झालं देवाचं आणि बाहेर आलो. तर इथे कामधेनू प्रसन्न गायी आहे, गायीची मूर्ती आहे, तिथं पण दर्शन घेतलं. आणि हा बघा सगळा मंदिराचा व्ह्यू, पूर्ण गुलालाने भरलेलं असं मंदिर. काही फोटो क्लिक केले आम्ही आणि त्याच्यानंतर निघालो यमाईच्या दर्शनासाठी. तर हे बघा मम्मी पप्पा कसे चाललेत. आणि आईने आणि मी ओटी घेतली यमाईसाठी. हे मंदिर आहे यमाईचं, श्री यमाई प्रसन्न. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो, तिथे पीठ मीठ वाहण्याची पद्धत आहे. तर ही बघा यमाई देवी, तिथे देवीची ओटी भरली आणि हार घातला देवीला. तर पुढे आल्यानंतर अजून काही परड्या होत्या, तिथे हळदी कुंकू व्हायला आणि पीठ मीठ वाहून घेतलं. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. इथे जोगतीन मावशी बसलेल्या परडी घेऊन. तर तिथे देवीला हळदी कुंकू लावलं आणि त्या मावशीने मलाही हळदी कुंकू लावून घेतलं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर हे बघा सगळेजण आम्ही चाललो आहे. तर हा बघा छोटा भाऊ कसा आजीला घेऊन चालला आहे. चलो बा.